तर योगा चालू केल्यानंतर बऱ्याच जणांचे मला फोन आले की तुझी तब्येत बरी आहे ना. अवेअरनेस फिजिओथेरपीचा खूप कमीच आहे तसा. बिगिनर्स ना मला असं वाटतं की पहिला योगा करून तुम्ही जिम कडे वळालात तर चालू शकेल का. 21 डेज जे असतात ते कुठली पण हॅबिट मेक किंवा ब्रेक करू शकतात. माणसाला हेल्दी बनवणे विदाउट मेडिकेशन. प्रेग्नन्सी बद्दलच्या योगा ह्या वेगळ्या असतात का, असाव्यात का? स्टार्ट विथ वॉकिंग. वॉक करा, मग ब्रिस्क वॉक करा. एकदा मी असं लोकांकडून ऐकले की काहीतरी दुखायला लागलं, काहीतरी हाड वगैरे मोडलं तरच आम्ही फिजिओथेरपी करणार. तर तुमचे अजून एक स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे एरियल योगा. तर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे? तुम्ही जेवढं ऍक्टिव्हिटी मध्ये राहाल तेवढं तुमचे हे आजारांपासून एस्केप होऊ शकतं. असं पण बऱ्याच जणांना मिसअंडरस्टँडिंग आहे की घरातलं मी काम करतेय तर तो व्यायामच आहे आणि मेन आपला जो फोकस असतो तो पेल्विक फ्लोर मसल्स वरती असतो. तर तेच आपल्याला स्ट्रॉंग करायचे असतात. आणि ही एक गोष्ट लक्षात आली की उत्तम आरोग्य आणि आपलं मेंटल पीस व्यवस्थित असलं तर आणि तरच सगळं साध्य होतं. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पोवार. मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमलताशवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अमलताश जेव्हा सुरुवात केली तेव्हा बऱ्याच नवनवीन विषयांवर आपण हात घातले. त्यातला नुकताच आपण केलेला एक विषय म्हणजे मेकअप आर्टिस्ट आणि त्यामधलं करिअर. हा विषय तुम्हा लोकांना इतका आवडला हे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं आणि म्हणूनच ठरवलं की अशाच पद्धतीचे विषय निवडायचे ज्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेलं आहे. आणि असाच आजचाही विषय आहे आणि तो म्हणजे उत्तम आरोग्य आणि त्यासाठी केलेला उत्तम व्यायाम सुद्धा. तर आपल्या आजच्या गप्पांसाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सृष्टी शेळके. डॉक्टर सृष्टी, तुमचं आपल्या अमलताशच्या व्यासपीठावर स्वागत आहे. तर डॉक्टर सृष्टी या मास्टर्स झालेत ऑर्थो आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये, ज्या फाउंडर आहेत इंटिग्रिटी ऑफ फिजिओथेरपी क्लिनिक जे आपल्या कोल्हापूरमध्येच आहे, आणि त्या एरियल योगा, प्रेग्नन्सी योगा आणि फेस योगा याच्या इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. त्यांना जवळपास फिजिओथेरपीचा 7 वर्षांचा अनुभव आहे आणि 4 वर्षांचा एरियल योगा. तर या सगळ्या विषयांवर आधारित आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. आणि तसं पाहायला गेलं तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे असं आपण खूप ठामपणे म्हणतो. तर मला असं वाटतं की आरोग्य नसल्याशिवाय या गरजा पूर्णपणे अपूर्ण राहणार आहेत. आणि म्हणूनच आपलं उत्तम आरोग्य आपल्यासोबत असेल आणि त्यासोबत उत्तम व्यायाम आपण करत असू तरच आपण उत्तम आयुष्य जगू शकतो असं मला वाटतंय. आणि हाच आरोग्य जपण्यासाठी आणि उत्तम व्यायाम करण्यासाठी कशा पद्धतीने तो केला पाहिजे. वयाच्या प्रत्येक स्तरावर व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या वेळी कुठला व्यायाम करावा हेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच आज आपण गप्पा मारणार आहोत. तर डॉक्टर सृष्टीने मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की योगा आणि फिजिओथेरपी याच्यामध्ये फरक आहे का? डेफिनेटली दोन्हीमध्ये फरक आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. योगा हे खूप एन्शियंट ट्रेडिशनल आर्ट आहे आणि हे खूप वर्षांपासून चालतच आलेलं आहे. आणि फिजिओथेरपी हा ऑब्विसली हा पण खूप वर्षांपासून हा कॉन्सेप्ट आहे. हे एक प्रोफेशन आहे, पण ह्याच्याबद्दल आता कुठे जाऊन अवेअरनेस आपल्या चालू होत बरोबर आहे इंडियामध्ये म्हणा. मेनली काय आहे की योगा जे आहे ते आपल्याला असं वाटतं की ते फक्त हेल्दी इंडिव्हिज्युअल्ससाठी आहे आणि फिजिओथेरपी जे आहे ते ज्यांना काही आजार असेल तर त्याच्यासाठी आहे. पण ते तसं नाहीये. दोन्ही जरी डिफरंट गोष्टी असतील तरी त्यांचा पर्पज एकच आहे की माणसाला हेल्दी बनवणे विदाउट मेडिकेशन्स. आपल्या ह्याच्यात कुठलेही मेडिसिन्स नसतात फिजिओथेरपीमध्ये. फिजिओथेरपीमध्ये मशीनचे ट्रीटमेंट असतात आणि जे मशीनची ट्रीटमेंट असतात ते आपले पेन्स वगैरे कमी करण्यासाठी असतात आणि जे व्यायाम पद्धती असतात त्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी असतात. जशी तुमची ताकद वाढते तसंच मसल्स स्ट्रॉंग होतात आणि मग जे काही आजार आहेत तो कमी होऊ शकतो. अगदीच. म्हणजे बऱ्याचदा मी असं लोकांकडून ऐकले की काहीतरी दुखायला लागलं, काहीतरी हाड वगैरे मोडलं तरच आम्ही फिजिओथेरपी करणार. किंवा व्यायाम करताना पण एक ठराविक वेळेत म्हणजे आपल्याला वाटलं की नाही बाबा आता आपण वयाची 25शी चालू केली आहे किंवा अगदी 40शीला जातोय तर आपल्या शरीरासाठी आता व्यायाम गरजेचा आहे तर व्यायाम केला जातो. म्हणजे ही आपल्या आरोग्यासाठी मूलभूत गरज आहे हे फारसं पाहिलं जात नाही. मला माझा अनुभव इथे शेअर करायचा वाटतो की रिसेंटली मी आता योगा चालू केलाय
तर योगा चालू केल्यानंतर बऱ्याच जणांचे मला फोन आले की तुझी तब्येत बरी आहे ना, की तू अचानकच का योगा चालू केलास. तर माझं उत्तर हे होतं की मला माझ्या आयुष्यातला एक मोठा डिसिजन घ्यायचा होता आणि त्यासाठी मी मेंटली अजिबात तयार नव्हते. तर तो मेंटल पीस मला मिळण्यासाठी मेडिटेशन हे मला खूप जवळचं वाटलं आणि तो मार्ग मी निवडला. आणि तेव्हापासून माझ्या सगळ्या कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेत. आणि ही एक गोष्ट लक्षात आली की उत्तम आरोग्य आणि आपलं मेंटल पीस व्यवस्थित असलं तर आणि तरच सगळं साध्य होतं. तर मला असं वाटतं की व्यायाम हा अशा पद्धतीनं बघितला पाहिजे की तुम्हाला मानसिक स्वास्थ्य आधी तयार केलं पाहिजे. मग तुम्ही जिम जॉइन करा किंवा काही तुमचं आता तुम्ही जे म्हणालात ते फिजिओथेरपी जॉइन करा. तुम्ही मेंटली जर स्ट्रॉंग नसालच, तर ते सगळ्यात काहीच अर्थ नाहीये. रादर आपण परवा योगा करत असताना पण तुम्ही म्हणालात, की बरेच जण येतात, योगा करतात, पण त्यांचं मन दुसरीकडेच असतं. हो, मग त्या योगाचा काही अर्थच राहत नाही. बरोबर आहे. योगा किंवा कुठलाही व्यायामचा प्रकार असू दे, मे दॅट बी जिम किंवा कोणीतरी ॲथलेटिक्समध्ये, स्पोर्ट्समध्ये. स्पोर्ट्समधले जे ॲथलीट्स असतात त्यांना पण त्यांच्या माइंडवरती जर कंट्रोल असेल तरच ते एक्झॅक्टली. त्यांचं स्पोर्ट चांगलं करू शकतात. तशा प्रकारेच जर तुम्ही योगा किंवा कुठलाही एक्सरसाइज करताय, मग ते पिलाटेस असू दे, एरियल योगा असू दे, नाहीतर कुठलाही योगाचा प्रकार असू दे. जर तुमचं लक्ष असेल तुमच्या व्यायाम करण्याकडे, जर तुम्ही प्रॉपर एक प्रत्येक पोस्चर किंवा प्रत्येक एक्सरसाइज त्या रेपिटेशनला आणि त्या होल्डिंगला केलं, लक्ष देऊन त्या पार्टकडे, तर त्याचा डेफिनेटली चांगला इफेक्ट येतो कम्पॅरेटिव्हली की जर तुम्ही काहीतरी गाणीच ऐकताय किंवा फोनवरती बोलत कुठला तरी व्यायाम करताय, तर ते तुमच्या माइंड बॉडी जे कनेक्शन आहे ते कुठेतरी नाही होत. डिस्कनेक्टच होईल. डिस्कनेक्ट अगदीच, अगदीच. आणि मला असं वाटतं, की जिममध्ये केलेला व्यायाम म्हणजे जिम ही वाईट आहे असं मला काही म्हणायचं नाहीये. पण तिथे फार फास्ट सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि योगा करत असताना मला पर्सनली आलेला अनुभव म्हणजे आपण स्वतःला तेवढे कनेक्टेड असतो आणि प्रत्येक पोश्चरला एक ठराविक वेळ दिलेला असतो. म्हणजे तुम्ही पण जेव्हा माझा योगा घेत असता, तेव्हा तुम्ही काउंट करत असता 10 to 1 किंवा 1 to 10. तसं जिममध्ये फारसं दिसत नाही. म्हणजे पटपट, पटपट सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग ते काहीतरी उचलणं असू दे किंवा रनिंग असू दे किंवा काहीही असू दे. तर बिगिनर्सना मला असं वाटतं, की पहिला योगा करून तुम्ही जिमकडे वळालात तर चालू शकेल का? तसं काही नाहीये की जिम मध्ये म्हणजे जास्त फास्ट गोष्टी होतात वगैरे. इट कम्प्लिटली डिपेंड्स की कुठल्या पर्सनची काय चॉईस आहे. आता बरेच लोकांना शांत, पीसफुल गोष्टी करायला आवडतात. बऱ्याच लोकांना फास्ट गोष्टी करायला आवडतात. सो ते डिपेंड्स ऑन द इंडिव्हिज्युअल चॉईस. पण कसं आहे की जिममध्ये जे एक्सरसाइजेस होतात ते पण इक्वलीच इफेक्टिव्ह आहेत, इक्वलीच सपोर्टिव्ह आहेत ॲज कम्पेअर्ड टू योगा. आता अजून एक मला सांगावं वाटतं की योगा म्हणजे लोकांना वाटतं की नुसतं फ्लेक्झिबिलिटीसाठी आहे. योगाने फक्त स्ट्रेचिंग होतं. पण असं नाहीये. जे हातयोगा आहे किंवा आपण सूर्यनमस्कारच जे करतो त्यांनी स्ट्रेचिंग पण होतं. प्लस तुमच्या मसल्सची ताकदही वाढते. जेव्हा पण तुम्ही वेट बेअरिंग करता किंवा जे बॉडी वेट एक्सरसाइजेस असतात फंक्शनल, तर त्या एक्सरसाइजेसनी आपल्या मसल्सची ताकद पण वाढते. सो असं नाहीये की योगाने फक्त स्ट्रेचिंग होतं. तुमची स्ट्रेंथही वाढते. ओके. आणि जिमचे एक्सरसाइजेस हे पण तेवढेच इसेन्शियल आहेत. वेट ट्रेनिंग हे खूप चांगलं असतं बिकॉज हे मसल्सचं जे रेझिस्टन्स जे ही रेझिस्टन्स ट्रेनिंग आहे वेट ट्रेनिंग, तर ते मसल्सना खूप स्ट्रॉंगर बनवतं. हे आपले ग्लुकोज लेवल पण रेग्युलेट करतं. परत स्ट्रेंथ वाढण्यात फास्ट इफेक्ट होतो वेट्सचा. ओके. सो असं नाहीये की वेट ट्रेनिंग केलं नाही पाहिजे. इनफॅक्ट फिमेल्सनी तर हे केलं पाहिजे आणि हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे. वेट ट्रेनिंग ही इक्वली चांगलं आहे. ओके. आता व्यायाम करत असताना बिगिनर्सनी कोणत्या व्यायामापासून म्हणजे व्यायामाचे प्रकार आहेत, तर ते बिगिनर्सनी काय सुरुवात केली पाहिजे व्यायाम करत असताना? आता जर तुम्ही एक बिगिनर असाल तर तुम्ही इनिशियली यू कॅन स्टार्ट विथ वॉकिंग. वॉक करा, मग ब्रिस्क वॉक करा. एक पहिला सुरुवातीला एक 20 मिनिटं करा, मग अर्धा तास करा, 45 मिनिटं करा असं. आणि मग तुम्हाला जर कुठली ऍक्टिव्हिटी आवडत असेल, मे दॅट बी एनी स्पोर्ट किंवा योगा असू दे किंवा जिम असू दे, तर जिथे पण जाल की तुम्ही स्टार्टिंगलाच हेवी काहीतरी किंवा अवघड काहीतरी करायला नाही जाऊ शकत. आता सपोज आपण जिम घेतलं. जिममध्ये जाऊन जर तुम्ही सुरुवातीलाच 10 kg उचलायला गेलात, तर त्याचे दुष्परिणाम होणारच. त्यामुळे सुरुवात ही नेहमी 0.5 किंवा
2.5 kgच्या डम्बेल्सनीच केली पाहिजे आणि मग बरोबर. हळूहळू प्रोग्रेस केलं पाहिजे. मोस्टली काय होतं, आता जिम मध्ये जे जाणारे लोक आहेत त्यांना असं असतं की मला ताकद लवकर वाढवायची, मला बल्की बॉडी बनवायची आहे. तर काय होतं, ते त्या ह्याच्यात त्या मोटिवेशन मध्ये ते हेवी वेट्स उचलायला जातात आणि त्यामुळे बरेचदा इंजुरीज होतात. बरोबर. तसं आपलं योगामध्ये कसं असतं की एक स्लो प्रोग्रेशन मध्येच आपण जातो आणि आपल्याला ते बॉडी वेट असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपली बॉडी एवढंच करू शकते. एक्झॅक्टली. ओके, आता हा सगळा योगा करत असताना मला पर्सनली आलेला अनुभव सुद्धा आहे किंवा मी सलग आता 21 दिवसांचा चॅलेंज मी माझं मलाच दिलं होतं आणि ते मी सक्सेसफुली कम्प्लीट पण हो. केलं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मला जराशी अवघड वाटली आणि ते म्हणजे मेडिटेशन आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करणं आणि फुल फ्लेजनी आपण स्वतःला एकाग्र करणं ही खूप गोष्ट अवघड असते. मला बऱ्याच जणांचे फोनही आले की सगळं आम्ही करू शकतो, अगदी स्ट्रेचिंग करू शकतो, पण मेडिटेशन करताना नाही आमचं एकाग्र होत मन, किंवा मग आज दिवसभर काय करायचं आहे, भाजी फोडणी कुठली टाकायची आहे, मग मुलाच्या शाळेला उशीर होईल, या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड असतात. आपण फक्त डोळे बंद करून बसलेलो असतो. तर ते मेडिटेशन करत असताना कसं एकाग्र करावं स्वतःला? आपलं मन जे असतं ते खूपच चंचल असतं आणि मेडिटेशनचा मेन पर्पज जो आहे तो तेच आहे की मनाला काम करणं, शांत करणं. सो असं आता जो व्यक्ती आहे ज्याच्या डोक्यात खूप विचार चालू असतात सारखेच, तो ऑब्व्हियसली एका जागेला तुम्ही म्हटला की बस आणि मेडिटेशन कर, तर ते जमणारच कोणालाही नाहीये. जमणार नाहीये. सो असं काही नाहीये की मेडिटेशन तुम्ही एका जागेला शांत बसूनच केलं पाहिजे, एका पोस्चर मध्ये डोळे बंद करूनच केलं पाहिजे. ऑब्व्हियसली ते करायला पाहिजे, दॅट इज मोर इफेक्टिव्ह. बट ॲज यू सेड की बऱ्याच लोकांचं एका जागेवरती बसू नाही शकत, बरेच असे चंचल असतात. तर त्यांना मेडिटेशन जर करायचं असेल तर ते इतर वेळेला, म्हणजे मे दॅट बी देअर वर्क, त्यांची वर्क प्लेस असू दे, वर्क फ्रॉम होम असू दे, घरी असू दे, कुठेही असू देत, जरी तुम्ही तुमच्या कामामधून 5 मिनिटं काढलात, तुम्ही कुठल्या तरी एका पॉइंटकडे लक्ष केंद्रित केलं आणि तुमच्या ब्रेथकडे जरी तुम्ही लक्ष केंद्रित केलं, तरी पण त्याला मेडिटेशनच म्हणतात. मग तुमचे डोळे बंद असले नसले काही फरक नाही पडत. तुम्ही फक्त एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. लगेचच तुम्हाला कळेल की तुमचं मन शांत होतंय, तुमची चंचलता किंवा एन्झायटी जी आहे ती कमी होतीये. ओके, स्पिरिच्युअलिटी आणि मेडिटेशन ह्याचा काही संदर्भ आहे का एकमेकांशी? स्पिरिच्युअलिटी म्हणजे बेसिकली आता देर आर टू डिफरंट थिंग्स. एक असतं रिलिजियस होणं, एक असतं स्पिरिच्युअल होणं. रिलिजियस मध्ये मग आपण म्हणतो की देवाला जाणे, देवाची पूजा करणे किंवा तुमचं कुठलं तरी एक डेटी असतो त्याला आपण पूजा करतो. आणि स्पिरिच्युअलिटी इज समथिंग ज्याच्यात युनिवर्सला आपण मानतो किंवा आपण युनिवर्सला प्रे करतो, ग्रॅटिट्यूड असतं. बरोबर. की आय थिंक जास्ती पॉझिटिव्हिटी आपण त्यातनं क्रिएट करतो. सो जर आता आपण अगदी देवदेवतांचे फोटो जरी बघितले तर महादेवाचा फोटो पाहिला तर बऱ्यापैकी आपल्या डोळ्यासमोर एक येते की ध्यानस्थ बसलेला शंकर, किंवा अगदी शक्तीचा देवता म्हटलं तर हनुमान, तो सुद्धा ध्यानस्थ बसलेला आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे अशा पद्धतीची आपल्या पौराणिक या सगळ्या गोष्टींमध्ये देवाची एक प्रतिमा तयार केली आहे. म्हणजे मेडिटेशन करताना जेवढं आपण ध्यानस्थ राहू, जेवढं आपण स्वतःला एका ठिकाणी बसवून ठेवू, तर ते जास्त आपल्या शरीराला आपण एकाग्र करू शकतो असं म्हणतात. म्हणून मी म्हटलं की स्पिरिच्युअलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी निगडीत येस, आहेत. 100%. बिकॉज आपण त्यांना खूप मानतो आणि ते आपल्यासाठी एक आयडल असतात. सो आपण त्याप्रमाणे लाईक आता तुम्ही बघितलं असेल तर जे आपले गॉड आहेत, जसं तुम्ही म्हटला महादेव, हनुमान, ह्यांचं बिल्ड स्ट्रक्चर वगैरे पण तुम्ही बघितलं असेल तर खूप फिट दाखवलंय. तेच. सो त्यातनं आपण हे लर्निंग्स घेतले पाहिजेत की ही लाईफस्टाईल ही आधीपासून चालू आली आणि आपण ही कंटिन्यू केली पाहिजे. आणि डेफिनेटली तुम्ही म्हणताय तसं कनेक्शन असतं लाईक मेडिटेशन आणि स्पिरिच्युअलिटीचं. जेवढं तुमचं माइंड पॉझिटिव्ह राहणार, फ्रेश राहणार, तेवढंच मेडिटेशन पण चांगलं होणार. एक्झॅक्टली. दोन्ही को रिलेटेड आहे. जर तुमचं मेडिटेशन नीट होत असेल तर तुमचं माइंड चांगलं राहणार आहे, बरोबर. स्पिरिच्युअल राहणार आहे. आणि जर तुमचं थॉट्स चांगले असतील तर तुमचं मेडिटेशन चांगलं होणार. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळेला असाही प्रश्न मला विचारला गेला, म्हणजे आता प्रत्येकाची लाईफ फार बिझी झाली आहे
जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, मग योगा कुठला करणार हा प्रश्न येतो. रादर मलाही हा प्रश्न पडला होता. पण मला असं वाटतं की काय ते वेळ काढली की म्हणजे सवड असली की आवड असली की सवड निघते. येस. तर त्यातला हा भाग आहे. तर मेडिटेशन करण्यासाठी स्पेसिफिक त्या वेळेतच करायला पाहिजे असं काही असतं का? असं अजिबात काही नाही. जसं मी तुम्हाला मगाशी बोलले, की तुम्ही तुमच्या वर्क प्लेसवरती कामामध्ये पण एक 5 मिनिटं काढून मेडिटेशन करू शकता. असं काही स्पेसिफिक टाईम नाहीये. पण मॉर्निंगचा जो वेळ असतो, तुम्ही झोपून उठल्यानंतर तुमचं माइंड एकदम फ्रेश असतं, फ्रेश काही असतं. विचार नसतात. सो ते एक बेस्ट टाईम आहे मेडिटेशनसाठी. प्लस रात्री झोपायच्या आधी जरी तुम्ही 5 मिनिट्स बसून मेडिटेशन केलं, तर ते पण एक बेस्ट टाईम आहे. ओके. आता व्यायामाबद्दलच चालू आहे आपलं बोलणं. तर बिगिनर्सने कुठले व्यायाम मेडिटेशन सोबत केले पाहिजेत? म्हणजे मी आता नव्यानंच योगा चालू करतेय, तर त्यांनी हे योगा पहिल्यांदा करून मग पुढे जावं असं काही आहे? आता जर कोणी बिगनर असेल, तर त्यांनी सुरुवातीला सगळ्यात सिंपल एक्सरसाइजेस केले पाहिजेत. मग सुरुवातीला ट्राय केलं पाहिजे, की तुम्ही मेडिटेशन करू शकता का थोडंफार वॉर्मअप्स बेसिक स्टार्ट केले पाहिजेत. बेसिक जेंटल मूव्हमेंट ऑफ ईच अँड एव्हरी जॉइंट हे बसून करा किंवा उभे राहून करा हे केली पाहिजे. त्याच्यानंतर योगाचे हलके प्रकार म्हणजे सोपे जे आसन असतात जसं सेतुबंधासन आहे किंवा भुजंगासन आहे. साईड स्ट्रेचेस आहेत. असं व्हेरियस सिंपल आसन आहेत जे तुम्ही सुरुवातीला करू शकता. वॉरियर पोजेस वगैरे. आणि मग हळू-हळू मग तुम्ही डिफिकल्ट पोस्चर्सकडे जाऊ शकता. आय थिंक कोणीही सुरुवातीला जर तुम्हाला बिगिन करायचं आहे, तर सूर्यनमस्कार हा बेस्ट एक्सरसाइज आहे. जरी तुम्ही 10 सूर्यनमस्कार डेली केले, तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या शरीरात. त्याने तुमची फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ दोन्हीही वाढेल. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण जे फूड घेतो आणि किंवा आपला योगा जिम जी करणारी जी असतात हे अगदी डेली ह्याच्यावर, तर त्या फूडचा आणि योगा करत असणाऱ्या प्रत्येकाचा गोष्टीशी संबंध ऑफकोर्स असतोच. पण बरेच जण असेही असतात, की आम्ही प्युअर व्हेज आहे. मग आता कसं आहे प्युअर व्हेजमध्ये प्रोटीनचं कंटेंट कितपत आपल्यासोबत जाईल याची कल्पना नाही, जेवढं नॉन-व्हेजमधून प्रोटीन मिळतं. मग व्हेज लोकांना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्या गोष्टींमध्ये जास्त प्रोटीन आहे हे ते डाएट केलं पाहिजे? आता बरेच लोकांना असं वाटतं, की व्हेजमध्ये खूप कमी सोर्सेस आहेत प्रोटीनचे, पण तसं नाहीये नाही आहे तेच ॲक्चुअली. चिकन खाऊन तेच वाटायला लागलं आपल्याला सगळ्यांना. युजुअली कसं असतं, की चिकन, मटन किंवा हेच हां, आपल्याला आता डोक्यात बसले, की बसले. हेच हाय प्रोटीन आहे. प्रोटीन आहे. अंडी हेच प्रोटीन आहे. हां. पण असं नाहीये. व्हेजमध्ये पण भरपूर ऑप्शन्स असतात, जसं की टोफू आहे, पनीर आहे, हिरवे उकडलेले मूग ह्याच्यात सर्वात जास्त प्रोटीन असतं. सोयाबीन आहे. ओके. परत आता आल्मंड मिल्क मिळतं. हे असं व्हीगन ऑप्शन्स पण निघालेले आहेत. सो देअर आर व्हरायटी ऑफ ऑप्शन्स इन व्हेज प्रोटीन. आणि प्रोटीन हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटत नाही आपला डेली जो डायट असतो किंवा डेली जे आपलं जेवण असतं त्यात प्रोटीन कंटेंट हे कुठे ना कुठेतरी कमीच असतं. कार्ब्सवरती जास्त फोकस असतं इंडियन डायटमध्ये. एक्झॅक्टली. पण आपल्या बॉडीला प्रोटीनची खूप जास्त गरज असते. सो जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये प्रोटीन ॲड केलं, मग ते तुमची डाळ असू दे कुठली पण रोज, तर त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. ओके. योगाबद्दल तर झालं. आता स्ट्रेचिंगसाठी स्पेसिफिक असले असे कुठले व्यायाम तुम्ही सजेस्ट कराल? सजेस्ट कराल इन द सेन्स, की हे बिगिनर्सनी आत्ताच सुरुवातीला केले, तर ते नंतर त्यांना आरामदायी ठरेल. जसं तुम्ही मला तर स्ट्रेचिंगच्या बाबतीत तुमचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला माहितीच आहे. बटरफ्लाय सुद्धा मला जमत नव्हता, जो आता बऱ्यापैकी जमतोय. तर बटरफ्लाय सारखे असे आणखी कुठले व्यायाम आहेत, की जे बसल्या-बसल्या स्ट्रेचिंग आपण करू शकतो? आता बसल्या-बसल्या किंवा असं आपण म्हणू शकतो, की आपली बॉडी सर्वात जास्त स्टिफ असते सकाळी. म्हणजे झोपेतून उठल्यानंतर बऱ्याच जणांना पेन्स होतात. नेक पेन, बॅक पेन किंवा असं स्टिफनेस जास्त असतो. सो झोपून उठल्या-उठल्या आपण सिंपल स्ट्रेचेस करू शकतो. मानेचा स्ट्रेच आहे. जसं एक हात इथे ठेवला, एक हात वरती ठेवला, मान एका साइडला घेऊन स्ट्रेच केलं. एक 30 सेकंड्स टू 1 मिनिट होल्ड केलं, तर ते पण खूप उपयोगी आहे. परत बेसिक सगळ्या जॉइंट्सची मोबिलिटी करून घेणे. बटरफ्लाय जसं तुम्ही म्हटलं, हा एक खूप छान एक्सरसाइज आहे. तो जो अगदी झोपूनही हिपसाठी करता आहे. येतो. तो आपल्याला झोपूनही करता येतो, बसूनही करता येतो. भुजंगासन हे खूप कॉमन आहे आणि खूप छान एक्सरसाइज आहे. सो अशी व्हरायटी ऑफ एक्सरसाइजेस कॅट अँड कॅमल आहेत. परत थोरॅसिक एक्सपान्शन आहे. सो मी तुम्हाला एक थोडं बेसिक सांगते. काय कधी स्टिफनेस येतो बॉडीमध्ये. तर जेव्हा पण तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये असते,
मग मे दॅट बी युअर मेंटल स्ट्रेस और फिजिकल स्ट्रेस, तेव्हा आपली बॉडी स्टिफ होऊन जाते. सो तुम्ही ऑब्झर्व केलं असाल, तुम्ही कधी पण स्ट्रेसमध्ये असाल तर तुमचे नेक पेन व्हायला चालू होतं, नेक स्टिफ होतं किंवा तुमचे हिप्स पण टाईट होतात. एक्झॅक्टली. सो हिप्स, रेदर हे एक्सपिरियन्स बिगिनर्सना पण येतात. हा, सो हिप्स आणि नेक हे खूप कॉमन साईड्स आहेत ज्या टाईट होतात जेव्हा पण तुम्ही स्ट्रेस्ड असाल, मग ते मेंटल स्ट्रेस असो नाही तर फिजिकल स्ट्रेस असो. सो ह्याचे थोडे स्ट्रेचेस बेसिक मी तुम्हाला सांगते. जसं नेकचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, हे साईडला असं स्ट्रेच करायचं आहे, एका साईडला नेक घेऊन 30 सेकंड्स होल्ड करायचं आहे, दुसरा असा नमस्ते करून नेक वरती घेऊन जायचंय आणि 30 सेकंड स्ट्रेच करायचं आहे. आजकाल आपला मोबाईलचा यूज पण खूप जास्त आहे, त्यामुळे नेक सारखं बेंड असतं. बेंड असल्यामुळे हे जे नेकचे समोरचे मसल्स आहेत ते टाईट होऊन जातात. तर त्याच्यासाठी हा जो स्ट्रेच आहे हा खूप जास्त उपयोगी आहे. ओके. आणि तुम्ही सिंपल गोष्टी करू शकता फॉर हे जे आता नेकचं मी बोलले त्याच्यासाठी, जसं पिलो यूज करू शकता. पिलो तुमच्या अपर बॅकवरती ठेवायची आणि मान मागे घालून एक 10-15 मिनिटं जरी तुम्ही झोपायच्या आधी हे केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके. जसं हे नॉर्मल सगळ्या लोकांसाठीचे आपण योगा बोललो, प्रेग्नन्सी बद्दलच्या योगा ह्या वेगळ्या असतात का, असाव्यात का? आणि प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये योगा वेगवेगळ्या असतात का? हो, प्रेग्नन्सी योगा हा वेगळा असतो कम्प्लिटली आणि दर ट्रायमेस्टरला वेगवेगळे एक्सरसाइजेस केले जातात. फर्स्ट ट्रायमेस्टर जे असते त्याच्यात युजली वुमेन फील मॉर्निंग सिकनेस, म्हणजे नोशिया असतं, व्हॉमिटिंग असतं, डिझिनेस असतं त्यांना. सो फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये शक्यतो एक्सरसाइज हा रेकमेंड केला जात नाही. आणि ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये लो इंटेन्सिटी एक्सरसाइजेस हेच प्रेफर केले जातात. हाय इंटेन्सिटी सच एज जम्पिंग किंवा कुठेही हेवी काहीतरी उचलणे हा कधीही रेकमेंड केला जात नाही, बिकॉज ह्यानी मिसकॅरेजेस वगैरे पण होऊ शकतात. सो इझी एक्सरसाइजेस आणि लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस हेच केले जातात. तर सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये पण वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात. जसं आता सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण बेसिक पासून स्टार्ट करतो, बिकॉज आपल्या इथे इंडियन वुमेन आर नॉट मच मोर अवेअर अबाउट एक्सरसाइजिंग इव्हन इन प्रेग्नन्सी मध्ये तर अजिबात नाही. हा. सो आणि थोड्या लोकांनी कधी आधी केलाही नसतो एक्सरसाइज, पहिल्यांदा स्टार्ट करत असतात का, कारण की डॉक्टरांनी सांगितलंय किंवा मला वाटतंय मी आता सर्च केलंय म्हणून करूया स्टार्ट, हे असं असतं. सो प्रेग्नन्सीमध्ये सेकंड ट्रायमेस्टरमध्ये मी जे एक्सरसाइजेस घेते ते एकदम बेसिक पासून स्टार्ट होतात. तुम्हाला पहिला हे यूज टू करून घेते मी पहिला एक्सरसाइजेसची, आणि बेसिक जे वॉर्मअप्स असतात किंवा स्ट्रेचेस असतात ते आपण पहिला स्टार्ट करतो. आणि मग हळूहळू जशी स्ट्रेंथ बिल्ड होत जाते तसंच थर्ड ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्ही मोर इंटेन्स एक्सरसाइज कराल. मग ते थोडं वेट्स घेऊन पण तुमचे एक्सरसाइज असतील. हे अगेन लाईट वेट्स असतात, परत स्क्वॉट्स, परत हायर इंटेन्सिटी एक्सरसाइजेस, हे असे थोडे घेतात. पण अगेन ते सगळं तुमच्या टॉलरन्स प्रमाणे केले जातात. प्रत्येकाच्या आरोग्याच्या हिशोबाने ते केले जातात. अगदीच. ह्या सगळ्या प्रेग्नन्सी मधल्या व्यायामामुळे डिलिव्हरीमध्ये होणारे चेंजेस कितपत असतात? म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यात असं असतं की नाही, मला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे म्हणून मी हे करते. पण माझ्या मते डिलिव्हरी नॉर्मल असू देत किंवा सिझेरियन असू देत, हेल्दी बाळ जन्माला येणं, आई सुद्धा तितकीच हेल्दी असणं हे फार महत्वाचं आहे. हे आपण सपशेल विसरतो. तर प्रेग्नन्सीमध्ये केला जाणारा व्यायाम हा, मी परत त्याच मुद्द्यावर येते की मानसिक दृष्ट्या आपण स्टेबल ठेवण्यासाठी, कारण ह्या तिन्ही फेजमध्ये ट्रायमेस्टरमध्ये खूप मूड स्विंग्स होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेला तिला सांभाळणारं, तिच्या मानसिक काय आरोग्याला हात घालणारा असा घरातला प्रत्येक जण असतोच, अशातला भाग नाही. तर त्यासाठी प्रत्येक प्रेग्नंट वुमननी योगा करावा. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता मगाशी जसं सांगितलं, स्ट्रेचिंग, या सगळ्या गोष्टी, तर मी ऑब्झर्व केलं तुमच्या स्टुडिओमध्ये बऱ्याच वेगवेगळे प्रेग्नन्सी योगा आहेत. जसं तुम्ही बलूनवर बाउन्सिंग करायला लावता किंवा स्क्वॉट्स मारायला लावता. तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी बरेच जण इग्नोर करतात. तर ह्याचा कितपत शरीराला, प्रेग्नंट वुमनला फायदा होतो? हो, तर प्रेग्नन्सी योगामध्ये कसं, ॲज आय सेड की लो इंटेन्सिटी एक्सरसाइजेसच असतात आणि मेन आपला जो फोकस असतो तो पेल्विक फ्लोर मसल्स वरती असतो. तर तेच आपल्याला स्ट्रॉंग करायचे असतात. जर ते पेल्विक फ्लोर मसल्स जे आहेत ते जर स्ट्रॉंग झाले तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये हेल्प होऊ शकते.
आणि जे ते बॉलवरती एक्सरसाइजेस असतात ते सगळे रिलॅक्सेशनसाठी असतात आणि त्यांनी बेसिक जी जॉईंटची मोबिलिटी असते ती वाढते. एक्झॅक्टली. इव्हन स्कॉट्स पण पाहिले हो. मी. स्ट्रेचिंगचे जे आहेत म्हणजे अगदी खूप बेसिक योगा असे आहेत की आफ्टर प्रेग्नन्सी आपल्याला फार त्रास देणारे असतात. हो. अगदी बोटं सुद्धा फोल्ड करताना प्रेग्नन्सी नंतर त्रास होतो. हे स्ट्रेचिंग पहिल्यापासून असलं की हो. सोयीस्कर ठरतं. कारण की प्रेग्नन्सीमध्ये बरेच हॉर्मोनल चेंजेस होतात, जेणेकरून तुम्ही थर्ड ट्रायमिस्टर मध्ये हे जास्त एक्सपिरियन्स कराल, ज्यांनी तुम्हाला बॅक पेन होऊ शकतं, मल्टिपल जॉईंट पेन्स होऊ शकतं, ब्रेस्ट पेन होऊ शकतं. सो हे थोडे कॉमन गोष्टी आहेत जे होतात. सो ह्याचं हॉर्मोनल रेग्युलेशन होण्यासाठी तुम्हाला बेसिक हालचाल ही करायलाच पाहिजे. तुम्ही जर सिडेंटरी असाल, म्हणजे तुम्ही काय करत नाहीये, घरी बसूनच आहे, फक्त एकाच जागेवरती बसून आहे, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन कसं वाढणार ना बॉडीचं. एक्झॅक्टली. आणि जर तुमचं बॉडीचं ब्लड सर्क्युलेशनच नाही वाढलं तर मग ऑक्सिजन कसा पोहोचणार तुमच्या बॉडीला आणि तुमच्या बेबीसाठी. कारण की तुम्ही जेवढं वॉकिंग कराल, एक्सरसाइज कराल, तुमच्या फुल बॉडीला ऑक्सिजन सप्लाय होतो आणि ऑक्सिजन म्हणूनच वाढतो. आपण व्यायाम करत असताना पण म्हणजे अर्ली मॉर्निंगचा एक फायदा मला जाणवला की आपण दिवसभर फ्रेश राहतो. हो, अगदीच. म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जो हो. बॉडीपर्यंत पोहोचला हो. जातो ना, ऑक्सिजन सप्लाय हा वाढतोच, प्लस जे आपल्या बॉडीमध्ये हॅपी हॉर्मोन्स असतात, एन्डॉर्फिन्स आणि डोपामिन जो हॉर्मोन आहे, तर ते स्टिम्युलेट करतं. एक्सरसाइज जे आहे ते ब्रेनमध्ये हे जे हॉर्मोन्स आहे ते स्टिम्युलेट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचा जो दिवस आहे तो खूप छान हॅपी जातो. त्यामुळे मोस्टली एक्सरसाइज हे अर्ली मॉर्निंगच केलेले चांगले असतात. इव्हन ना थर्ड ट्रायमेस्टर मध्ये मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की फक्त चालणं ठेवा, चालणं म्हणजे हा सगळा व्यायाम होऊ शकतो. तर असे एक्सपिरियन्स मी पाहिलेले आहेत की खूप चालल्यानंतर तिला प्रेग्नंट वुमनला एवढा धाप भरलाय तरी पण तिला जबरदस्ती चालवायलाच लावतात. नाही तुला नॉर्मल डिलिव्हरी करायची, तुला चाललं पाहिजे, हालचाल झाली पाहिजे. म्हणजे चालणं हा एकच व्यायाम आहे का प्रेग्नन्सी मधला? अजिबात नाही. चालणं हा कुठल्याच क्षेत्रामध्ये हा एकच व्यायाम नाही. म्हणजे तुम्ही जर हेल्दी असाल तरी तुम्हाला चालणं हा एकटा हा व्यायाम नाहीच आहे. जसं मी सुरुवातीला बोलले की व्हरायटी ऑफ एक्सरसाइजेस हे केले पाहिजेत. चालणं हे फक्त तुमचं कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स वाढवतं. तुम्हाला जर बीपी शुगर असेल तर ते कमी करतं, रेग्युलेट करतं. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. जर मसल्स तुमचे स्ट्रॉंग असतील तर स्पेशली आता डिलिव्हरीमध्ये ज्यांची सिझेरियन होते किंवा नॉर्मलच पकडा, काय होतं तर प्रेग्नन्सीमध्ये पोट वाढतं. पोट वाढल्यामुळे जे आपले बॅकचे लोअर बॅकचे जे मसल्स आहेत ते वीक होतात. कारण की सगळा जो प्रेशर असतो बॉडीचा तुमच्या पोटाचा तो पुढे असतो, तुमच्या कोर वरती असतो. त्यामुळे जे डीप बॅक मसल्स आहेत ते वीक होतात. सो तुम्ही जर प्रेग्नन्सीच्या वेळीच त्याला स्ट्रॉंग केलं, जसं सेतुबंधासन हे आसन आहे ज्यांनी बॅकचे मसल्स स्ट्रॉंग होतात, तर हे असे एक्सरसाइजेस जर तुम्ही केले तर तुम्हाला पोस्ट डिलिव्हरी पण जास्त त्रास होणार नाही. बऱ्याच वेळेला घरातल्या घरात व्यायाम करण्यासाठी पण सजेस्ट करतात, पण हे चुकीचे व्यायाम केल्यामुळे पण खूप दुष्परिणाम होतात. म्हणजे मी लहानपणापासून ऐकले की नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर खाली बसून फरशी पुस किंवा अशा पद्धतीचे खाली बसून असं ते चालण्याची जी पद्धत आहे, बेडूक चालतो तशा पद्धतीनं तसे चाला. मग हे आत्ताच्या या लाईफस्टाईलला आत्ताच्या मुलींना हे योगा सजेस्ट करणं किंवा त्यांनी ते करणं विदाऊट एनी योगा इन्स्ट्रक्टर हे हार्मफुल आहे का किंवा करू शकतात का? पूर्वीच्या पद्धती कुठे ना कुठेतरी चांगल्याच होत्या आणि पूर्वी लोक खूप जास्त ऍक्टिव्ह होते. आता सगळ्यांकडे हाऊस हेल्प असतं, लोकांची कामं आता कमी झाली आहेत. सो आता लोक प्रेफर करतात की ते इन्स्ट्रक्टर कडनं करून घ्यावं, बिकॉज आता तेवढं राहिलेलं नाहीये की आधीसारखं तुमचं न्यूट्रिशन आहे. आता फूड पण एवढं अडल्ट्रेटेड येतं की तुम्हाला तेवढं आधी जे टाईपचं न्यूट्रिशन मिळायचं ते कुठे ना कुठेतरी आता कमी झालंय आणि काम पण ऑब्व्हियसली कमी झालंय. सो आपण एका इन्स्ट्रक्टर कडनंच एक्सरसाइजेस करून घेतलेलं खूप जास्त किंवा योगा. बेनिफिशियल राहील कम्पेअर टू जुन्या पद्धतीने करणं. ओके. प्रेग्नन्सी बद्दल योगाबद्दल तर तुम्ही सांगितलं, तर तुमचे अजून एक स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे एरियल योगा. तर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि ही प्रेग्नन्सी मधल्या वुमन्सना सुद्धा चालते का? हो, एरियल योगा हा एक नवीन कन्सेप्ट आहे आणि आता इंडियात आणि बाहेरच्या देशात पण हा खूप ऑन गोईंग आहे.
खूप सारे सेलिब्रिटीज पण हा योगाचा प्रकार करतायत आणि हा दिसताना दिसतो की खूप अवघड आहे, पण हा ऍक्च्युली खूप सोपा आहे आणि हा एक असं असिस्टिव्ह डिव्हाइस म्हणून यूज करू शकतो. म्हणजे आता कोणाला तरी हेडस्टँड करता येत नसेल, तर आपण ते हॅमॉक यूज करून ते हेडस्टँड त्याच्या इझिली करू सहाय्याने करू शकतो त्याच्या शकतो. सहाय्याने. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण आपण हे यूज करू शकतो. म्हणजे बेसिक त्याच्यावरती आपण स्ट्रेचेस घेऊ शकतो प्रेग्नंट वुमनमध्ये. इनफॅक्ट मी माझ्या पेशंट्सवरती पण, जे फिजिओथेरपीचे पेशंट्स आहेत, जे पेनमध्ये वगैरे असतात, त्यांना पण मी ह्याचे एक्सरसाइजेस सजेस्ट करते. बिकॉज ह्यानी स्ट्रेंथ थोडी लवकर वाढते कम्पेअर टू आपले ट्रेडिशनल एक्सरसाइजेस. तर त्याच्यासाठी खूप छान आहे हा कॉन्सेप्ट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता बोलला की फिजिओथेरपीचे तुमच्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात, तर मी बऱ्यापैकी असं पाहिलंय की जेव्हा हातापायाचा हाड मोडलंय किंवा काहीतरी इंजुरी झाल्यानंतरच फिजिओथेरपी केली जाते. पण फिजिओथेरपी नॉर्मल पर्सनसाठी सुद्धा केवढी उपयुक्त आहे, केली पाहिजे? अवेअरनेस फिजिओथेरपीचा खूप कमीच आहे तसा. आता थोडाफार वाढत चालला आहे. सो फिजिओथेरपी मध्ये काय असतं, तर आपण पेन्स जे पेशंट्सचे असते ते कमी करतो आणि त्यांची स्ट्रेंथ ही बिल्डअप करतो. बरेचदा लोक काय होतं आजकाल की जर तुम्हाला काय बॅक पेन आहे, नेक पेन आहे, तर पहिला डॉक्टरांकडे, ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे वगैरे जातात. पण हे असं नेसेसरी नाहीये. तुम्ही डायरेक्टली फिजिओथेरपिस्टना पण भेटू शकता ह्याच कारणांसाठी. बिकॉज मोस्ट कॉमनली नेक पेन किंवा बॅक पेन जे असतात ते मेकॅनिकल असतात. तुमचं जर जास्त वेळ बसून काम असेल, बैठक काम असेल, तर तुम्हाला बॅक पेन, नेक पेन हे होऊ शकतं. सो अशा गोष्टींसाठी औषधांकडेच जाणं असा हा एक पर्याय नाहीये. तुम्ही व्यायाम ही आणि फिजिओथेरपीनेही बरे होऊ शकता. आणि मोस्टली आतापर्यंत मी बघितलंय जे पण बॅकचे वगैरे पेशंट्स असतात त्यांना स्ट्रेन जे येतो औषधांनी तात्पुरतं कमी होतात बरेचदा पेन्स. तर फिजिओथेरपीनी त्याचा इफेक्ट खूप छान मी आतापर्यंत बघितलेला आहे ओके. आणि खूप यूज होतो त्याचा. जसं फिजिओथेरपीचं आहे तसंच योगाबद्दलचं पण आहे. म्हणजे योग्य पद्धतीनं योगा इन्स्ट्रक्टरच्या साहाय्यानं तुम्ही योगा केलात तर तो तुम्हाला त्याचे रिझल्ट लगेच दिसतात. हो. बऱ्याचदा आता असं दिसतंय आता, म्हणजे हा ट्रेंडच आलाय असं म्हटलात तरी चालेल. एक 50-55च्या पुढच्या बायका अर्ली मॉर्निंग वॉकिंगला जातात. गार्डनमध्ये त्यांचा लाफ्टर क्लब असतो किंवा तिथे छोटे छोटे व्यायाम वगैरे ते करतात. तर ते व्यायाम चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण ती करण्याची पद्धत योग्य असते का? आपण बघतो गार्डन्स मध्ये वगैरे लोक करत असतात योगा, पण मोस्टली ते वॉर्मअप मध्येच तोडलं जातं. ते असे काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस नसतात की तुमची स्पेसिफिक मसलची स्ट्रेंथ वाढेल. जसं बायसेप कर्ल्स वगैरे जे आपण म्हणतो, ते लोक आपलं नुसतं हात हलवतात. हा, त्याला असं स्पेसिफिक रेपिटेशन्स किंवा रेझिस्टन्स नाहीये. सो तसं आपल्याला एक्झॅक्टली म्हणता येणार नाही की ते बरोबरच करतायत एक्सरसाइज, पण जे मोबिलिटी करतायत ते पण ऑब्व्हियसली चांगलीच आहे. हॅव्हिंग सेड दॅट, जर त्यांनी चांगले एक्सरसाइजेस फॉर्म शिकले आणि मग केलं तर ऑब्व्हियसली त्यांना त्याचा बेनिफिट खूप चांगला होईल. बऱ्याचदा मला हे पण दिसलंय, म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला जातात पण गप्पा मारत जातात, म्हणून त्यांना खूप दम लागलेला असतो. घरात येऊपर्यंत त्या एवढ्या दमलेल्या असतात की पुढे काम करायचं जीवावर येतं. मग ते करायचंच कशासाठी, हा पुन्हा मुद्दा येतो. हो, हे खूप आता कॉमन आहे आणि बरेच लोकांचं असं पण असतं की मॉर्निंग वॉकला जातात आणि मग वॉक झालं की नंतर झोपतात आणि बाहेरचं खातात. एक्झॅक्ट, म्हणून मग तिथे तुमचा कॅलरीज इनटेक आणि कॅलरी बर्न हे उपयोगच नाही ना, म्हणजे नाहीये, बरोबर. सेमच होणारच नाही ना कधीच बरोबर. बर्न कॅलरीज तर तुमचे. ह्या 50शी पुढच्या जे लोक असतात त्यांच्यासाठी योगा सुरुवात करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे, अवॉइडिंग मॉर्निंग वॉक सोडून? म्हणजे तुम्ही पहिला घरातून चालू करा, मग त्याच्या प्रोसेस कशी असली पाहिजे? योगा तुम्ही पहिला शिकला पाहिजे मला तरी वाटतंय. काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा बरोबर शिकून तुम्ही केलेलं कधीही चांगलं. सो तुमच्या जवळ कुठलाही क्लास असेल किंवा ऑनलाईन योगा असेल, तर तुम्ही ते जॉईन करून पहिला शिकलं पाहिजे आणि मग तुम्ही घरी केलं पाहिजेत इंडिव्हिज्युअली. ओके. आता तुम्ही ऑनलाईन योगाबद्दल बोललात, तर याच्यामध्ये ना बरेचसे फ्रॉड किंवा चुकीच्या पद्धतीनं योगा शिकवणारे बरेच जणच आहेत. म्हणजे प्रत्येक ऑनलाईन बिझनेसमध्ये जसं
डिसएडव्हान्टेजेस आहेत, तसं ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांकडून मी ऐकलेत. तर ते कशा पद्धतीने टाळले पाहिजेत? मेक शुअर की त्यांचं सर्टिफिकेशन आहे. 200 आवर्स ऑफ योगा असतं, 300 आवर्स ऑफ योगा असतं. असं ते त्यांचं स्पेसिफिक स्कूलमधून ते शिकलेले आहेत आणि तेवढ्या आवर्सचं योगाचं त्यांचं सर्टिफिकेट असेल. तेव्हा मी ह्याच्यात तुम्हाला इंटरप्ट करेल या क्वेश्चनमध्ये. फिजिओथेरपीमध्ये देखील बरेच फ्रॉड्स असतात. म्हणजे कोणीही उठून उद्या असं क्लिनिक काढतंय आजकाल आणि म्हणतं की हे फिजिओथेरपीचं आहे. पण ते मशीन्स वेगळे असतात आणि कायरोप्रॅक्टर म्हणतात स्वतःला. हाडं वगैरे मोडतात. हा. पण ऍक्च्युली हे कायरोप्रॅक्टर किंवा फिजिओथेरपी हा एक 4 वर्षाचा कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे. तर तुम्ही कुठेही कुठल्याही दवाखान्यात जावा किंवा कुठल्याही योगा सेंटरला जावा, मेक शुअर की तुम्ही त्यांचं सर्टिफिकेशन बघताय आणि मगच तिथे ट्रीटमेंट घेताय. बिकॉज कुठलीही गोष्ट चुकीची करण्यात काहीच अर्थ नाहीये. एक्झॅक्टली. ते मग तुमचं पेन जे असेल ते वाढणारच, ते कधीही कमी होणार नाही. सो जे सर्टिफिकेशन चेकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. आता तुमची इंटिग्रिटी फिजिओथेरपी या क्लिनिकमध्ये तुम्ही या सगळ्या प्रकारची योगा घेता, तर त्याच्या बॅचेस कशा असतात, तुमचे फीज कसे असतात, याच्याबद्दल आपल्या सबस्क्रायबर्सना सांगा. आता माझ्याकडे एरियल योगाचे क्लासेस चालू आहेत. त्याचं टायमिंग 7 to 8 आणि 4 to 5 PM आहे. आणि आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंग ही घेतलं जातं फॉर अँटीनेटल योगा म्हणजे प्रेग्नन्सी योगा आणि आपलं वेट लॉससाठी पण पॅकेजेस असतात. सो ते तुमच्या टाईमच्या अकॉर्डिंगली आणि आमच्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंगली आपण ते ॲडजस्ट करू शकतो टायमिंग्स, असं असतं. आणि फिजिओथेरपीचं माझं जे OPD आहे ते सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत असतं. राजारामपुरी 8व्या गल्लीत आपलं सेंटर आहे, घोटणे गॅस एजन्सीच्या शेजारी. सध्याची आपली प्रत्येकाची लाईफस्टाईल बघता आपण खूप फास्ट झालोय. म्हणजे पुरुष जेवढे करिअर ओरिएंटेड नाही आहेत, तेवढी स्त्री त्याच्याहून काही पटीनं जास्त झाली आहे. मग ह्या सगळ्या तिच्या प्रवासात बरेच चेंजेस होत असतात आणि ज्या त्या वयात कुठल्या पद्धतीचे एक्सरसाइजेस केले तर तिच्या आरोग्याला उपयुक्त ठरतील. तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे अगदी, की आजकाल वुमेन खूप जास्त इंडिपेंडेंट होत आहेत आणि त्यामुळे काय होत चाललंय, की स्ट्रेस जो आहे, मेंटल स्ट्रेस हा खूप वाढलाय एक फिमेल बॉडीवरती. आणि आजकाल बायकांना सगळंच करायचंय. घर पण सांभाळायचं आहे, सुपर वुमन व्हायचंय. सुपर वुमन व्हायचंय, घर पण सांभाळायचंय आणि बाहेरचं काम पण करायचं आहे, पैसे पण कमवायचे आहेत. अँबिशियस पण व्हायचं, त्यांचे अँबिशन्स आणि ड्रीम्स पण फुलफिल करायचे आहेत. सो त्यांनी जर एक्सरसाइज हा ठेवला त्यांच्या ह्याच्यात डेली रुटीनमध्ये, तर डेफिनेटली त्यांना एक चांगलं स्ट्रेस फ्री डे जाईल त्यांचा. जरी त्यांनी थोडं एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, जिम किंवा पिलाटेस किंवा योगा हे केलं, तर डेफिनेटली त्यांचे जे हॉर्मोन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, हॅपी हॉर्मोन्स जे आहेत ते मेंटेन राहतील आणि डेफिनेटली त्यांना खूप छान त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यांचे हॉर्मोनल लेवल्स मेंटेन राहू शकतात. बिकॉज आजकाल काय झालंय, बरेच वुमेनना PCOD, PCOS ह्याचा खूप जास्ती त्रास वाढत चालला आहे. PCOD आणि PCOS म्हणजे काय, तर ओव्हॅरियन सिस्ट, तुमच्या ओव्हरीला सिस्ट येते. तर त्याचं कारण मेजर असतं स्ट्रेस. सो जर तुमची लाईफस्टाईल चांगली नसेल, तुमचं डाएट चांगलं नसेल, तर तुम्हाला ह्याची व्हायचे चान्सेस असतात आणि ह्याच्यात तुम्हाला खूप सारे मूड स्विंग्स, पिरियड्स लेट येणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो हे रेग्युलेट होण्यासाठी तुम्ही सारखं काही ना काहीतरी मूव्हिंग ऍक्टिव्हिटी, स्ट्रेचिंग हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली. जसं तुम्ही आता प्रत्येक केस बद्दल सांगितलं, बऱ्याच जणांचं असंही असतं की न्यूली मॅरिड कपल्स जे असतात, लवकर कन्सिव्ह करून त्यांना त्यांचं आयुष्य किंवा त्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं असतं. मग ते अर्ली कन्सिव्ह होण्यासाठीचे असे स्पेसिफिक कपल्सचे एक्सरसाइजेस वगैरे असतात का? आता लग्न झाल्यावरती पण बरेच काही प्रॉब्लेम्स स्त्रियांना असतात. जसं की कन्सिव्ह करायला कोणाला प्रॉब्लेम, आजकाल बऱ्याच जणांना हा कॉमन प्रॉब्लेम आहे की कन्सिव्ह करता येत नाही लवकर. सो त्याच्यासाठी पण जर तुम्ही प्रॉपर स्ट्रेचिंग केलं, तुमचे हॉर्मोनचं रेग्युलेशन म्हणजे नीट त्याचं मेटाबॉलिझम झालं हॉर्मोन्सचं,
तर त्यांना हे करायला खूप इझी होईल. मग बटरफ्लाय एक्सरसाइज आहे, हा खूप इफेक्टिव्ह आहे कन्सिविंगसाठी. अलॉंग विथ दॅट तुमचे जे लेग्सचे मसल्स आहेत ते पण स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त स्ट्रेचिंग आणि कोर स्ट्रेंथ आणि पेल्विक फ्लोअर स्ट्रेंथकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच आपण पुढे जर एका स्त्रीचं आयुष्य बघितलं तर मेनोपॉझल फेजमध्ये जेव्हा एक स्त्री जाते तेव्हा अगेन परत खूप व्हरायटी ऑफ हॉर्मोनल चेंजेस होतात. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात, जसं की फॉलिक ॲसिड कमी होतं, कॅल्शियम डेफिशियन्सी होते, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होते. तर ह्या टाईमला पण डेफिशियन्सी त्या घालवण्यासाठी तुम्ही एक्सटर्नली सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत. तुमचा आहार जो आहे तो प्रॉपर केला पाहिजे आणि एक्सरसाइजेस ही केले पाहिजेत त्यावेळेला. मग वॉकिंग, योगा हे बेसिक एक्सरसाइजेस ते करू शकतात. तसंच आणि पुढे आपण जर म्हटलं की एक स्त्री तिच्या 50s प्लस किंवा 60s प्लसमध्ये गेली आहे, तरी तेव्हा पण त्यांनी व्यायाम करणं हे थांबवलं नाही पाहिजे. त्या योगाही करू शकतात किंवा वॉकिंगही करू शकतात. पण त्यांची जी बॉडी आहे ती 100% मूव्हिंगमध्ये असली पाहिजे. काही ना काहीतरी व्यायाम असला पाहिजे. एका जागेला बसून लठ्ठपणा आला तर मग काही उपयोग नाहीये त्याचा. कारण की जसं तुमचे फॅट्स वाढतात, तुमची बॉडी वाढते तसंच अ, त्याच्या अलॉंग विथ सायमल्टेनियसली दुसरे आजारही चालू होतात, जसं बीपी, शुगर हे सिडेंटरी लाईफस्टाईलचेच आजार आहेत बेसिकली. तर तुम्ही जेवढं ॲक्टिव्हिटीमध्ये राहाल तेवढं तुमचे हे आजारांपासून एस्केप होऊ शकतो. ओके. तर वयातल्या प्रत्येक वेळी होणारे शरीरातले बदल लक्षात घेता कुठले व्यायाम केले पाहिजेत ह्याच्यावर आपण सविस्तरपणे बोललेलो आहात. पण यासोबतच तुम्ही आपल्या फॉलोअर्सना किंवा सबस्क्रायबर्सना काय सजेस्ट कराल, की बऱ्याच वेळेला काय होतं, नव्याचे 9 दिवस असतात. सगळ्या गोष्टी पहिल्यांदा खूप छान पद्धतीने होतात. 10व्या दिवशी येरे माझ्या मागलं होतं. अगदी जिमला जाणं असू दे, योगा करणं असू दे, साधं एक पुस्तक वाचून काढायचं जरी म्हटलं तरी तो 9व्या दिवसाचा जो उत्साह असतो तो पहिल्या दिवसासारखा नसतो. तर हे पुढं कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर सगळ्यात मोठं मोटिव्हेशन किंवा तुमच्या एखाद्या क्लायंटचा अनुभव तुमच्या समोर आहे का? जसं आता तुम्हीच म्हटलं की तुम्ही 21 डे योगा चॅलेंज केलं. हो. सो हे 21 डेज जे असतात ते कुठली पण हॅबिट मेक किंवा ब्रेक करू शकतात. जर तुम्ही 21 डेज डेडिकेटली आणि कन्सिस्टंटली ह्या वर्डवरती मी जास्त एक्झॅजरेट करेल, बिकॉज हे जर तुम्ही केलं तरच तुम्ही कुठली पण गोष्ट करू आयुष्यात शकता. अचीव्ह करू शकता. हां. म्हणूनच तो ऍक्च्युली आपल्याला दिलेला असतो की 21 दिवस, 66 दिवस. हो, या दिवसात तुम्ही जे ठरवाल ते कराल. हो, ते आयुष्यभरात तुम्ही हो, काहीही करू हो. शकता. मग ती एक्झॅक्टली. कुठली तरी चुकीची हॅबिट असू दे, नाहीतर कुठली तरी चांगली चांगली असू दे. हॅबिट अडॉप्ट करायची असू दे. तर कन्सिस्टन्सीच हा एक इज द की. इज द की. एक्झॅक्टली. असा कुठला आणखी एक क्लायंटचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे का, की तुम्ही फक्त वन टाइम त्यांना ट्रेनिंग केलंय आणि त्यांना आता बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं प्रत्येक क्लायंटनी जर केलं तर आरोग्याचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील? डेफिनेटली. आता माझ्याकडे एरियल योगासाठीच जे क्लायंट्स येतात, तर ते वेगवेगळ्या एज ग्रुपचे आहेत. कुठल्या लेडीज आहेत त्या त्यांच्या 40sमध्ये आहेत. एक लेडीज आहेत ते त्यांच्या 50s आणि 60 जस्ट टच करतील अशा आहेत. तर त्यांचा असाच अनुभव आहे की त्यांना हे करून एकदम फ्रेश वाटतं. त्यांचा दिवस छान जातो. ते मला स्वतःहून सांगतात की त्यांची ताकद आता वाढतीये. त्यांना जे त्यांची डेली ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याच्यात त्यांना फरक जाणवतो आहे. सो असंच एका मला क्लायंटनी माझ्या सांगितलं होतं की मला आधी एका म्हणजे त्याच्या डॉटरला शाळेत सोडताना ज्या पायऱ्या आहेत त्या नुसतं पायऱ्या चढल्यावरती दम लागायचा. पण एरियल योगा जेव्हा स्टार्ट केलं त्यांनी, तर त्याच्यानंतर त्यांना ते खूप इझी वाटायला लागलं, की त्यांना धाप नव्हती लागत. सो ते एक आहे सच. प्लस कितीतरी मला लेडीज म्हणतात, की तुमच्या इथे येऊन करून मला खूप खुश वाटतं. मला खूप फ्रेश वाटतं दिवसभर. आणि स्ट्रेंथ ही पण खूप वाढलेली आहे लेडीजमध्ये. अपर बॉडी स्ट्रेंथ, लोअर बॉडी स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ ही खूप वाढली आहे. सो 100% एक्सरसाइज केला तर त्याचा फायदाही चांगलाच पॉझिटिव्हलीच होणार. हो. मनही पॉझिटिव्ह राहणार आणि हेल्दी लाईफ राहणार. अगदीच. या सगळ्या हॅपी क्लायंट्सच्या डायरीत तुमचं क्रेडिट खूप महत्वाचं आहे.
हे माझ्या एक्सपिरियन्स वरून पण मी सांगू शकते. कारण मला असं वाटतं की 2016ला पण मी पहिल्यांदा तुम्हाला जॉईन केलं होतं एरियल योगासाठी. हो. आणि तेव्हा अगदी जोशात जोशात जॉईन केलं होतं आणि हार्डली मला वाटते की 1 महिना मी कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर काही झालं नाही. पण त्याच्यानंतरचा आत्ताचा जो एक्सपिरियन्स आहे माझ्या आयुष्यातला तो खूप मोठा आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा बदल जर माझ्यात काही झाला असेल तर तो मानसिक काय म्हणतात ते मेंटल हेल्थ कंट्रोलमध्ये ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मला एक गोष्ट जाणवतीये की जसं मी सुरुवातीला म्हटलं, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण आरोग्य ही त्याहून जास्त महत्त्वाची मोलाची गरज आहे आता आणि ते सांभाळणं फार गरजेचं आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला काय वाटतंय की एक मार्गी जर करायचं असेल, तर ही एक गोष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि करा. कारण माझं अजून एक उदाहरण मला सांगावसं वाटतं, की मी जेव्हापासून योगा सुरुवात केली आहे, मला बऱ्याच जणांचे फोन येतात, की "तुझी तब्येत आहे ना बरी? तू अचानकच का योगा चालू केलायस?" म्हणजे असं लोकांच्या डोक्यात आहे, की काहीतरी झालं तरच आपण एक्सरसाइज किंवा जिमिंग करतो. तर हे असं नाहीये. हे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कसं तुम्ही सांगाल? आपण आता बघितलं तर जे फॉरेनर्स असतात ते एवढे फिट असतात. ते जरी त्यांच्या वेकेशनला गेले तरी पण ते तिथे एक्सरसाइज नाही सोडत. अगदी ते एक्सरसाइज करतात. बीचवरती असले तरी ते तुम्हाला करतात. व्यायाम करताना दिसतील. हम्म. पण आपल्या डोक्यात असं झालंय की व्यायाम कधी करायचा जेव्हा काय आजार असेल किंवा असं पण बऱ्याच जणांना मिसअंडरस्टँडिंग आहे की घरातलं मी काम करतेय तर तो व्यायामच आहे. मी रोज व्यायाम एवढा करते, मी घरातलं क्लिनिंग करते, झाडू मारते, कपडे धुते, हा व्यायामच आहे ना, मग दुसरा व्यायाम कशाला करायचा? असे मला बरेच माझे पेशंट्स आणि क्लायंट्स बोलतात. पण हे असं नाहीये. एक्सटर्नली आपण व्यायाम का करतोय? आपल्याला ही जी कामं आहेत, त्याला करण्यासाठी आपण स्ट्रॉंग बनतोय. अगदी मेंटली पण. मेंटली पण आपण स्ट्रॉंग बनतोय आणि फिजिकली पण स्ट्रॉंग बनतोय. बिकॉज झाडू मारणे आणि कपडे धुणे हे काम आहे, हा व्यायाम नाहीये. ह्या कामासाठीच आपल्याला स्ट्रॉंग व्हायचंय, त्याच्यासाठीच आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला ईज मिळेल तुमच्या लाईफमध्ये. तुमचे 40s, 50s, 60s हे चांगले जातील. जर तुम्ही आत्तापासूनच यंग एजमध्ये, मिड एजमध्ये जर व्यायाम स्टार्ट केला तर तुम्ही डायबिटीज, शुगर अशा गोष्टी टाळू शकता. एक्झॅक्टली. तर मंडळी या विषयासंदर्भात बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे. तुमच्या मनातले प्रश्न अजूनही असतील आणि ते अनुत्तरित असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कदाचित आपण डॉक्टर सृष्टींना परत एकदा या सेशनसाठी बोलूयात. तुमच्या प्रश्नांना आणखी उजाळा देऊयात. तोपर्यंत आता इथेच थांबू. डॉक्टर सृष्टी तुम्ही इथपर्यंत आमच्या अमलताच्या व्यासपीठावर वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.